तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत असं कोणत्या नेत्यांना वाटतं आणि कोणत्या नेत्यांनी वेगळा सूर आळवलाय बघूया. चर्चा चालू आहे पार्टीमध्ये. आमच्या पक्षात कुठेही चर्चा नाही. नंबर एक. ठीक आहे, आज काय लोकांचं मत पडतं, आमच्या कार्यकर्त्यांचं काय मत पडतं, पदाधिकाऱ्यांचं काय मत पडतं ते ऐकून पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष कशा प्रकारे अधिक जोमाने महाराष्ट्रामध्ये पुढे न्यायचा या बाबतीत चर्चा आम्ही करू इथे. आमच्या वरिष्ठ स्तरावर कुठेही त्याची चर्चा नाही. आता खालच्या स्तरावर कार्यकर्त्यांचं अलग अलग मत असू शकतं. पवार एकत्र झाले तर आम्हाला आनंदच होईल, पण ते एकत्र होणार नाही होणार या चर्चेवर आम्ही काही बोलणं किंवा कुणी कार्यकर्त्याने बोलणं हा आम्हाला वाटतं की आम्ही संयुक्त नाहीये. आदरणीय साहेब आणि ताई जो काही निर्णय देतील तो आम्हाला शिरसावंत असेल. आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्हाला साहेब आणि ताई जे सांगतील ते आम्हाला मान्य आहे. दोन्ही पक्ष एकत्र झाले, दोन्ही पवार एकत्र झाले याचा आनंद नक्की असेल, पण आमची भावना काय असेल तर साहेबांचा आणि ताईंचा आदेश मान्य. मुळामध्ये अजितदादांवरती विश्वास ठेवून अनेक वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, माजी आमदार असतील, माजी खासदार असतील, ते पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतंय. आता मला असं वाटतं की पक्षामधली गळती थांबवण्याच्या दृष्टिकोनातून या एक प्रकारच्या सोडलेल्या चर्चा होत्या, पण तशा स्वरूपाची चर्चा पक्ष नेत्यांमध्ये किंवा पक्ष श्रेष्ठींमध्ये कुठे झाली असेल असं मला काही वाटत नाही. दोन्ही पवार एकत्र येतील अशी चर्चा आहे. तुम्ही तर घरातले आहात, किती आनंद होईल आणि असं व्हायला हवं का? म्हणजे कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि शेवटी मी कुटुंबातला आहे, पण मी एक ज्युनियर कार्यकर्ता आहे. पक्षात पण मी आज पण ज्युनियर आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल.